परभणीच्या मिरखेल गावामध्ये आज आपण आलेलो आहोत. ड्रोन दीदी अशी एक ओळख मिरखेलची झालेली आहे, कारण इथे राहतात शिल्पा देशमुख. परभणी जिल्ह्यात पहिल्याच ह्या महिला आहेत ज्यांना ड्रोन पायलट अशी ओळख त्यांची निर्माण झालेली आहे. ड्रोन दीदी म्हणून त्यांना इथे सगळे बोलतात. आणि नेमकी काय ड्रोन दीदी आहे आणि नेमकं काय हे सगळं त्यांना लोक नाव घेऊन बोलत असतात, आपण त्यांनाच विचारूया. का दीदी, काय असं ड्रोन दीदी का म्हणतात तुम्हाला नेमकं? सुरुवातीपासून करू का? नमस्कार, माझं नाव शिल्पा मुरलीधर देशमुख, राहणार मिरखेल, तालुका, जिल्हा परभणी. मला जी ड्रोन दीदी नाव भेटलेले, ती जी केंद्र शासनाची योजना आहे नमो ड्रोन दीदी, त्या योजनेअंतर्गत मला एक कृषी फवारणीसाठी जे ड्रोन भेटलेला आहे, त्या ड्रोनचं ट्रेनिंग देऊन मोदी साहेबांच्या हस्ते मला ड्रोन वितरित करण्यात आलेला आहे. आणि त्या ड्रोननं मी आधुनिक शेती कमी खर्चात कमी वेळेत करत आहे. त्यामुळे मला आजूबाजूच्या परिसर म्हणजे पूर्ण परभणी जिल्ह्यातच एक नवीन ओळख म्हणजे ड्रोन दीदी म्हणून सगळेच मला ओळखत आहेत. आणि यासाठी केंद्र शासनाचे खूप खूप आभार की त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी ही संकल्पना जी राबवलेली आहे आणि महिलांनी पुढे या लखपती दीदी बनवण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं ते आमच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण झाले. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी मला सहभागी करून घेतलं, त्याकरिता मोदी साहेबांचे खूप खूप आभार. बरं, आपण एकदा सरांना विचारूया की आधी जे फवारणी करायचे पाठीवर एकदम सगळं फवारणीचं यंत्र बांधून, आता कसं वाटतं ड्रोननी फवारणी करायला? नमस्कार, माझं नाव मुरलीधर प्रल्हादराव देशमुख. पहिल्या फवारणीला खूप तकलीफ व्हायची, माणूस बळ लागायचं, 2-2 माणसं फवारणीसाठी लागायचे. आता ड्रोनच्या माध्यमातून आम्ही 6 मिनिटात 1 एकर रान फवारू शकतो. ते ड्रोनमुळे एक माणसाचं माणूसबळ हे झालेलं आहे, म्हणजे कमी खर्च आणि कमी पाणी, औषधाचा बी बचत होईल. बरं, ताईची ओळख ड्रोन दीदी म्हणून अशी पूर्ण परभणी जिल्ह्यात झालेली आहे. त्या पहिल्या प्रथम परभणी जिल्ह्यामध्ये ड्रोन पायलट आहेत जे महिला आहेत. तर अभिमान वाटतो ताईंचा? हो, भरपूर अभिमान वाटतो. तर असंच महिला सक्षमीकरणासाठी नवीन नवीन योजना राज्य शासन आणि केंद्र शासनातर्फे पुढे याव्यात आणि असंच महिलांना नवीन नवीन योजनेअंतर्गत सक्षमीकरणाच्या दृष्टीने आगेकूच करण्यात मदत करावी. NDTV मराठीसाठी दिवाकर माने, परभणी.